गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि विविध प्रकारच्या डाळी हे रोजच्या जेवणासाठी लागणारे महत्त्वाचे घटक. सर्वसामान्य माणूस या वस्तू त्या ठिकाणी वर्षभरासाठी एकदा भरून ठेवत असतो किंवा जो शेतकरी असतो, जो पिकवणारा असतो, तो याची आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी साठवणूक करत असतो. परंतु काही दिवसांनी, काही कालांतराने आपल्या असं लक्षात येतं की याला आता कीड लागायला सुरुवात झालेली आहे आणि मग आपली धावपळ त्या ठिकाणी सुरू होते. मग आपण विविध प्रकारची विषारी औषधं ही कीड मारण्यासाठी वापरतो, पण याचा थोडा का होईना अंश आपल्या पोटामध्ये त्या ठिकाणी जेवण करताना त्या ठिकाणी जात असतो आणि बऱ्याच वेळा याचाच आपल्या शरीरावरती फार हानिकारक परिणाम त्या ठिकाणी होत असतो. आता या सगळ्यातून जर का आपल्याला वाचायचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून अगदी फुकटात एकही रुपया खर्च न करता घरगुती आणि नैसर्गिक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे केल्यानंतर तुमचं धान्य हे किमान 7 ते 8 वर्ष त्या ठिकाणी किडणारच नाही. याला ज्या वस्तू लागणार आहेत त्या आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असतात. यामुळे हे उपाय करणं तुम्हाला त्या ठिकाणी चटकन जमू शकतं, जेणेकरून तुमच्या धान्यातली ही कीड त्या ठिकाणी त्या धान्यामध्ये शिरणारच नाही. चला तर जाणून घेऊयात हे उपाय नेमके कोणते आहेत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, गहू, बाजरी, ज्वारी आणि तांदूळ या साठवणुकीच्या वेळी किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आता त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मानवी आरोग्यावर त्या ठिकाणी विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे घरातच उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून त्या ठिकाणी आपण धान्याच्या साठवणुकीचं त्या ठिकाणी जे काही नुकसान होते ते आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. आता बघा, याच्यामध्ये पहिली जो काही उपाय आहे तो म्हणजे कडुनिंबाच्या पानापासून आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. बघा शेतकरी मित्र, कडुनिंबाची पानं अनेक शेतकरी त्या ठिकाणी वापरतात. यासाठी कडुनिंबाची पानं जी काय ती सावलीमध्ये त्या ठिकाणी वाळून घ्यायची. आता वाळलेली जी काय पानं आहे ती प्लास्टिक किंवा कापडाच्या पिशवी त्या ठिकाणी भरायची आहे, जेणेकरून ती पानं त्या धान्यामध्ये त्या ठिकाणी पडणार नाही. आणि या पिशवीला काय करायचं की लहान छिद्र पाडायची किंवा ते कापडात बांधायची आणि ही जी काय पिशवी आहे ती धान्यांच्या गोण्यामध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये किंवा साठवणुकीच्या डब्यामध्ये त्या ठिकाणी ठेवायची. कडुनिंब पानांच्या ज्या काय तीव्र वास असतो त्या पानांना, त्याच्यामुळे ही कीड त्या ठिकाणी लागत नाही. तर दुसरी गोष्ट याच्यामध्ये ती म्हणजे लसूण. आता लसूण जो काय आहे तर लसूण ऑलरेडी हा बुरशीनाशक त्या ठिकाणी मानला जातो. आता बुरशी किंवा कीड रोखण्यासाठी दुसरा हा एकदम जाली उपाय त्या ठिकाणी आहे. म्हणजे लसूण, आता याच्यामध्ये साल न काढलेले 10 ते 12 लसूण घ्यायचे आणि ज्या डब्यामध्ये आपल्याला धान्य साठवायचे किंवा ज्या पोत्यामध्ये आपल्याला धान्य साठवायचे तर त्यामध्ये लसूण धान्य अशा त्या लसूण म्हणजे काय थर आहे तर त्या थरांमध्ये त्या ठिकाणी ठेवायचे, जेणेकरून लसणाचा उग्र वासामुळे धान्याला कीड त्या ठिकाणी लागत नाही आणि हे धान्य त्या ठिकाणी वर्षानुवर्ष टिकत असतं. आता पुढचं जे काय तर पुढच्या आपल्याला त्या ठिकाणी गोळ्या बनवायच्या. तर आता ही गोळ्या बनवण्यासाठी प्रोसेस काय नेमकी, तर कडुनिंबाची वाळलेलं पानं घ्यायची, लसूण घ्यायचं आणि लवंग घ्यायची. हे त्या ठिकाणी समप्रमाणात घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि बारीक पेस्ट त्या ठिकाणी आपल्याला तयार करायची. आणि आता ह्या ज्या गोळ्या आहेत त्या 3 ते 4 गोळ्या तुम्ही जे धान्य ठेवलं असेल, म्हणजे धान्य डब्यामध्ये ठेवलं असेल किंवा पोत्यामध्ये ठेवलं असेल तर त्या 3 ते 4 गोळ्या त्या ठिकाणी ठेवून द्यायच्या. मग तुमच्या धान्याला त्या ठिकाणी कधीही कीड लागणार नाही आणि जरी कीड ऑलरेडी लागलेली जरी असेल तरी ते कीड या उग्र वासाने त्या ठिकाणी मीठ आणि कांदा. आता शेवटचा अगदी हा जालिम उपाय हा म्हणजे कुठलाही विषारी उपाय जो काय आहे तो हा त्या ठिकाणी मानला जातो. आता याच्यामध्ये 2 महत्त्वाची कामे, कांद्याचं एक वेगळं काम आहे आणि मिठाचं एक वेगळं काम आहे. आता मीठ आणि कांदा एका गठोड्यात बांधून जर ठेवला आपण तर याचा नेमका काय फायदा होतो, तर कांद्याला हा त्या ठिकाणी उग्र वास असतो. आता या उग्र वासामुळे जी काही कीड असते ती कीड धान्यामध्ये त्या ठिकाणी राहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीठ आपल्याला काय ठेवायचं आहे की जनरली काय होतं की धान्य जे काय आहे तर धान्याला कीड लागण्याचं मुख्य कारण आहे त्या धान्यामधली आर्द्रता. आता मीठ काय करतं की धान्यामधली जी काय अतिरिक्त आर्द्रता आहे किंवा अतिरिक्त ओलावा आहे त्या धान्यामधला तो त्या ठिकाणी शोषून घेतो. आता हा आर्द्रता ज्यावेळेस शोषून घेतात तर त्या आर्द्रता शोषून घेतल्यामुळे काय होतं की कीड त्या धान्याकडे आकर्षित होत नाही आणि मग अशा प्रकारे ते धान्य त्या किडीपासून त्या ठिकाणी अलिप्त राहतं, त्याला कधीही कीड त्या ठिकाणी प्रकारे घरातील 4 ते 5 उपाय वापरून आपण धान्यामधली जी काही कीड आहे ते त्या ठिकाणी सहज रोखू शकतो. याला 1 रुपयाही खर्च येत नाही आणि हे जे काही उपाय आहेत हे बिनविषारी उपाय आहेत. याने तुमच्या शरीरावरती कुठलाही घातक परिणाम त्या ठिकाणी होणार नाही आणि हे उपाय तुम्ही अगदी फुकटात आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. तेव्हा हे उपाय तुम्ही आतापर्यंत जर केले नसेल तर नक्की करून बघा.